Hello students, we have started with the next lecture, that is the fourth lecture in biology. We are having this chapter cell structure and organization, which is chapter number 5, class 11. So yesterday we have seen about some plant cell and animal cell structure, the overall structure of the plant cell and animal cell. And now we are moving ahead with the different organelles of the cells. The organelles of the cells we are going to study right now. वेगवेगळ्या ज्या सेलमध्ये ऑर्गॅनल्स असतात, जे सेलच्या आतमधले पार्ट असतात, ते आपल्याला स्टडी करायचे आहेत. काल आपण मेम्ब्रेनपासून सुरुवात केलेली. पहिल्यांदा आपण सेल वॉल बघितलेली आहे आणि आता आपण नेक्स्ट पॉईंट जो बघणार आहोत तो असणार आहे सेल मेम्ब्रेन. द पॉईंट विच वी आर गोइंग टू स्टडी हियर इज युकॅरियोटिक सेलमधली जी प्लाझ्मा मेम्ब्रेन असते त्या प्लाझ्मा मेम्ब्रेनचा आपण इथे स्टडी करणार आहोत. इट इज कॉल्ड ॲज अ युकॅरियोटिक प्लाझ्मा मेम्ब्रेन or cell membrane, or it is also called as a biomembrane. हे मेम्ब्रेन म्हणजे कशा पद्धतीचे असते बघा. इट इज अ थिन quasi-fluid structure present both extracellularly and intracellularly. इंट्रासेल्युलरली म्हणजे सेलच्या आतल्या बाजूला आणि एक्स्ट्रासेल्युलरमधले सेलच्या बाहेरच्या बाजूला. सो सेलच्या बाहेर आणि आत दोन्ही बाजूला ही मेम्ब्रेन प्रेझेंट असते. क्वासी फ्लूइड स्ट्रक्चर आहे म्हणजे थोडंसं त्याच्यामध्ये फ्लूइड कंटेंट असतं. आता एक्स्ट्रासेल्युलरली म्हणजे बाहेरच्या बाजूला कशा पद्धतीने असेल बघा. एक्स्ट्रासेल्युलरली इट इज प्रेझेंट अराउंड प्रोटोप्लास्ट अँड इंट्रासेल्युलरली इट इज प्रेझेंट अराउंड मोस्ट ऑफ द सेल ऑर्गॅनल्स in the eukaryotic cell. It separates cell organelles from cytosol. वेगळ्या सेल ऑर्गॅनल्सला सायटोसोलपासून वेगळं करण्याचं काम हे करते. आता हे सायटोसोल म्हणजे काय असतं, त्याच्यानंतर प्रोटोप्लास्ट म्हणजे काय, हे एका डायग्रॅम थ्रू तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे. सो इथं हा पॉईंट एवढा लक्षात घ्या. थिकनेस ऑफ बायोमेम्ब्रेन इज गिवन ॲज 75 अँगस्ट्रॉम. 75 अँगस्ट्रॉम म्हणजे किती, तर 75 इंटू 10⁻⁻10 मीटर. 10⁻⁻10 मीटर म्हणजे इतकी छोटी, इतकी पातळ ही थिकनेस आहे. द सेल मेम्ब्रेन ॲपियर्स ट्रायलॅमिनार. ट्रायलॅमिनार म्हणजे काय, इट इज मेड अप ऑफ 3 layers when observed under electron microscope. It shows presence of lipids, mostly phospholipids, अरेंज्ड इन अ बायलेयर. बायलेयर म्हणजे 2 लेयर्समध्ये हे फॉस्फोलिपिड्स अरेंज केलेले आहेत. सो लिपिड्स म्हणजे काय, लिपिड्स म्हणजे फॅट्सचा एक प्रकार असतो. दिज आर द टाईप ऑफ फॅट्स विच आर प्रेझेंट इन टू द सेल. नाव इट इज टोल्ड दॅट लिपिड पजेस हायड्रोफिलिक पोलार हेड अँड 2 हायड्रोफोबिक नॉन पोलार टेल्स. सो द स्ट्रक्चर ऑफ लिपिड इज लाईक दिस. अशा प्रकारे स्ट्रक्चर असतं. It has a head, this is a head and this is tail. This is head and tail. आता हेड कसं आहे बघा, हायड्रोफिलिक आहे आणि टेल कशी आहे, हायड्रोफोबिक आहे. हायड्रोफोबिक आणि हायड्रोफिलिक म्हणजे काय, तर पाण्याकडे अट्रॅक्ट होणाऱ्या आणि पाण्याकडे अट्रॅक्ट न होणाऱ्या, अशा प्रकारे हे 2 टाईप आहेत, हायड्रोफोबिक आणि हायड्रोफिलिक. सो एक भाग कसा आहे जो पाण्याकडे अट्रॅक्ट होतो आणि दुसरा भाग कसा आहे जो पाण्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करतो, म्हणून त्याला हायड्रोफिलिक आणि हायड्रोफोबिक असं म्हटलं जातं. सो हे जे लिपिड आहे, ह्या लिपिडमध्ये जे 2 पार्ट आहेत, एक हायड्रोफोबिक असतो आणि एक हायड्रोफिलिक असतो. म्हणून ह्या लिपिडला एकत्रितपणे ॲम्पीपॅथिक असंही म्हटलेलं आहे. So the amphipathic is nothing but the substance which has 2 parts, one is hydrophilic and another is hydrophobic. So the substance which contain both the parts is called as a amphipathic. Now next point is lipid molecules are arranged in 2 layers, so it is called as a bilayer, in such a way that their tails are sandwiched between the heads. The tails are sandwiched between the heads म्हणजे काय, एक हेड असा असेल, दुसरा हेड असा असेल आणि ह्या टेल अशा असतील. हे असे हेड आहेत, हे त्यांच्या टेल आहेत, 2 टेल असतात प्रत्येकाला. अशा प्रकारे ह्या टेल कशा आहेत, त्यांच्या सँडविच झालेल्या आहेत. सो अशा प्रकारचं स्ट्रक्चर तुम्हाला बघायला मिळेल. द टेल्स नेवर कम इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ द ॲक्वेस सराउंडिंग.
Cell membrane also shows presence of proteins and carbohydrates. So this is one important point that सेल मेम्ब्रेन ही कशाची बनलेली असते तर सेल मेम्ब्रेन ही प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट्सपासून बनलेली आहे हे लक्षात ठेवायचं आहे. द रेशिओ ऑफ प्रोटीन्स अँड लिपिड्स व्हेरीज इन डिफरंट सेल्स. फॉर एक्झाम्पल ह्युमन बीइंग्स RBC shows approximately 52% प्रोटीन अँड 40% लिपिड. सो प्रत्येकाच्या वेगळ्या वनस्पती आणि प्राण्यांच्या ज्या पेशी आहेत त्यांच्यामध्ये प्रोटीन आणि कार्बोहायड्रेटचा जो कंटेंट आहे, प्रमाण आहे कशामध्ये तर सेल मेम्ब्रेनमध्ये ते व्हेरी होतं, बदलतं. जसं की फॉर एक्झाम्पल ह्युमन बिंगमध्ये ज्या RBC असतात ह्या RBCमध्ये बघा अप्रॉक्सिमेटली 52% प्रोटीन असतं आणि 40% काय असतात लिपिड्स असतात. So this is the diagram which can explain what is meant by the cytosol, then cytoplasm, and this is the cell membrane which is shown here. Look at this green line you can see here. ही जी ग्रीन लाईन तुम्हाला दिसते बाउंड्रीवरती, ही जी ग्रीन लाईन आहे ही काय आहे सेल मेम्ब्रेन आहे. ठीक आहे. मग आतमध्ये दाखवलेला हा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, त्यानंतर हा न्यूक्लियस आहे, त्यानंतर हा जो पार्ट आहे तो न्यूक्लिओलस आहे आणि हे जे ग्रीन इथं दिसतं आहे हे सगळं काय सायटोप्लाझम आहे. सो हे सगळे पार्ट जे तुम्हाला दिसत आहेत एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम वगैरे हे सगळे पार्ट काय होत आहेत हे सायटोप्लाझममध्ये फ्लोट होत आहेत. फाईन. सो आता मला तुम्हाला सांगायचं आहे की सायटोसोल म्हणजे काय असतं, सायटोप्लाझम म्हणजे काय असतं, सेल मेम्ब्रेन म्हणजे काय आणि प्रोटोप्लास्ट म्हणजे काय. तर लक्षात घ्या हे शब्द फार महत्त्वाचे आहेत जे आपल्याला सिलेबसमध्ये सारखे येतात आणि आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. सो व्हॉट इज मीन बाय फर्स्ट ऑफ ऑल प्रोटोप्लास्ट. प्रोटोप्लास्ट काय असतो बघा. व्हॉट इज मीन बाय द प्रोटोप्लास्ट. कंबाइंडली न्यूक्लियस, न्यूक्लिओलस अँड सायटोप्लाझम ह्या तिघांना एकत्रितपणे कंबाइंडली आपण म्हणतो प्रोटोप्लास्ट. Okay, this is the definition of protoplasm. And what is meant by the cytoplasm? So here is the definition. Cytoplasm is a cell component present inside the cell membrane. ही जी सेल मेम्ब्रेन दाखवलेली आहे ह्या सेल मेम्ब्रेनच्या आतमध्ये प्रेझेंट असणारं जे आहे त्याला म्हणतो आपण सायटोप्लाझम. अँड व्हॉट इज मीन बाय द थर्ड डेफिनेशन सायटोसोल. सायटोसोल इज अ फ्लूइड प्रेझेंट इन द सेल मेम्ब्रेन. प्रेझेंट इन द सेल मेम्ब्रेन. सो सायटोसोल हा सेल मेम्ब्रेनच्या आतमध्ये असणारा फ्लूइड आहे आणि सायटोप्लाझम हे सेल मेम्ब्रेनच्या आतल्या बाजूला असणारं फ्लूइड आहे. सो आत आणि आतल्या बाजूला ह्यातला फरक लक्षात घ्या. सायटोप्लाझम कुठं आहे, हा न्यूक्लियसच्या भोवती पूर्ण हा सगळा सायटोप्लाझमच आहे आणि या सायटोप्लाझमला एनक्लोज कोण केलं आहे, सेल मेम्ब्रेनने केलं आहे. बरं, सेल मेम्ब्रेन आपण बघितली की सेल मेम्ब्रेन ही बाय लेअर आहे, ह्याच्यामध्ये 2 लिपिड लेयर्स आहेत. मग त्याच्यात 2 लिपिड लेयर्स आहेत, त्यांच्यामध्ये जे प्रेझेंट आहे फ्लूइड त्याला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज अ सायटोसोल. लक्षात आलं. या पद्धतीने हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सायटोसोल म्हणजे काय, सायटोप्लाझम म्हणजे काय आणि प्रोटोप्लास्ट म्हणजे काय. ह्याच्या डेफिनेशन किंवा दिलेले जे पॉईंट आहे हे आपल्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. Okay, so first definition protoplasm, second definition cytoplasm, and third definition cytosol. You have to write these definitions into your notebook and keep it in mind. Fine. आता आपल्याला बघायचं आहे एक फ्लूइड मोझाईक मॉडेल जे कशाचं आहे, सेल मेम्ब्रेनचं हे मॉडेल आहे फ्लूइड मोझाईक मॉडेल. First of all, the fluid mosaic model was proposed by Singer and Nicholson in 1972. Remember this point, the two scientists 1972 मध्ये सिंगर अँड निकोल्सन ह्या दोघांनी हे फ्लूइड मोझाईक मॉडेल मांडलेलं आहे. कशाचं तर सेल मेम्ब्रेनसाठी. मग आता हे कशा पद्धतीचं बनलेलं आहे बघा. डायग्राममध्ये काय काय दिसते बघा जर आपल्याला. फर्स्ट इज ग्लायकोप्रोटीन, देन phospholipid bilayer you can see, this is glycolipid, then peripheral membrane protein, integral membrane proteins, cytoskeletal filament, protein channel and cholesterol. These are the all points you can see here. आता हे प्रत्येक काय काय आहे ते जरा बघूया आपण. ठीक आहे. This model states that
plasma membrane is made up of phospholipid bilayer and proteins. Fluid mosaic model which has been given by these two scientists Singer and Nicholson, what they say, त्यांनी काय सांगितलेलं आहे तर प्लाझ्मा मेम्ब्रेन ही जी बनलेली आहे ती कशापासून बनली आहे, इट इज मेड अप ऑफ फॉस्फोलिपिड बायलेअर अँड प्रोटीन्स. ओके, आताच आपण बघितलं की जी प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे ती बनत असताना फॉस्फोलिपिड, प्रोटीन, त्याच्यानंतर अजून एक शब्द आपण ऐकले प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट्स, बरोबर आहे का. मग आता इथे काय सांगितलं बघा प्रोटीन्सबद्दल, प्रोटीन्स आर एम्बेडेड इन द लिपिड मेम्ब्रेन लाईक आईसबर्ग्स इन द सी ऑफ लिपिड्स. कसं सांगितलंय बघा, प्रोटीन जे असतात हे लिपिड मेम्ब्रेनमध्ये, जसे एखाद्या समुद्रामध्ये किंवा जिथं आपण बर्फाचे हिमनग असलेला समुद्र असतो बघा, कसे बर्फ त्या समुद्राच्या पाण्यावरती तरंगतो, म्हणजे फ्लोट होतो, तरंगतो, तशाचप्रमाणे प्रोटीनचे मॉलिक्यूल हे लिपिड मेम्ब्रेनवरती फ्लोट होत असतात लाईक द आईसबर्ग्स इन द सी ऑफ लिपिड्स. लक्षात आलं, म्हणजे प्रोटीन मॉलिक्युल्स हे काय व्हायला लागलेत, फ्लोट व्हायला लागलेत. इथं बघा तुम्हाला ग्लायकोप्रोटीन, हे प्रोटीन दिसतंय तुम्हाला. ओके, अशा प्रकारे फ्लोट व्हायला लागलेत. द फॉस्फोलिपिड बायलेअर इज अ फ्लूइड इन नेचर. फॉस्फोलिपिडचे जे लेअर आहे, बाय लेअर, ज्या 2 लेअर्स आहेत ह्या कशा आहेत, नेचरमध्ये फ्लूइडसारख्या आहेत, त्या सॉलिड नाही आहेत, त्या कशा आहेत, फ्लुइडिक आहेत. देन कॉस्टिक फ्लूइड नेचर ऑफ लिपिड एनेबल्स लॅटरल मुवमेंट ऑफ प्रोटीन्स. कॉस्टिक फ्लूइड नेचर, कॉस्टिक फ्लूइड म्हणजे काय, एकतर ते पाण्यासारखे पातळ पण नाही आहेत आणि एखाद्या घट्ट पदार्थासारखे ते घट्ट पण नाही आहेत. दे आर कॉस्टिक फ्लूइड नेचर. कॉस्टिक फ्लूइड म्हणजे काय, जसं की तुम्ही ग्रीस बघता, ग्रीस किंवा गोठलेलं तेल असतं बघा, खोबरेल तेल असतं गोठलेलं. सो गोठलेलं जे खोबरेल तेल आहे ते त्यांना आपण कॉस्टिक फ्लूइड असं म्हणू शकतो. म्हणजे ते धड तुम्हाला पूर्णपणे फ्लूइड पण म्हणता येत नाही, कारण ते पूर्णपणे पातळ पण नाही आहे आणि ते पूर्णपणे घट्ट पण झालेलं नाही दगडासारखं. तर ते कसं एकदम मऊसूत आहे असं. किंवा तूप घ्या, तुपाचं एक्झाम्पल घ्या, जे घट्ट झालेलं तूप असतं त्याला आपण कॉस्टिक फ्लूइड असं म्हणू शकतो. सो दॅट नेचर इज कॉल्ड ॲज अ कॉस्टिक फ्लूइड नेचर ऑफ द लिपिड्स. दिस ॲबिलिटी टू मूव्ह विदिन द मेम्ब्रेन इज मेजर्ड ॲज फ्लुइडिटी. फ्लुइडिटी पण कशाला म्हणायचं, ही जी प्रॉपर्टी आहे की ज्या प्रॉपर्टीने हे फॉस्फोलिपिड जे आहेत ते ह्या मेम्ब्रेनमध्ये मूव्ह होऊ शकतात, हलू शकतात, एका जागेने दुसऱ्या जागी मुवमेंट करू शकतात, त्याला आपण काय म्हणतो, फ्लुइडिटी असं म्हणतो. ठीक आहे, त्यानंतर चला पुढे जाऊया. बेस्ड ऑन ऑर्गनायझेशन ऑफ मेम्ब्रेन्स, प्रोटीन्स आर ऑफ द 2 टाईप्स. मग आता हे जे फॉस्फोलिपिड लेयर आपण बघतोय, ह्या लेअरमध्ये म्हटलं आता प्रोटीन प्रेझेंट आहेत. मग हे प्रोटीन नेमके कुठल्या कुठल्या टाईपचे प्रेझेंट आहेत ते आपल्याला इथं बघायचं आहे. टाईप्स ऑफ द प्रोटीन्स. The intrinsic proteins occur at different depth of bilayer. They are tightly bound to the phospholipid bilayer and are embedded in it. They span the entire thickness of membrane. Therefore, they are known as transmembrane proteins. They form channels for the passage of water. आता जी पेशी आहे आपली, त्या पेशीमध्ये जी असणारी ही लेयर आहे, या जी बाहेरची सेल मेम्ब्रेन आहे, ही जी सेल मेम्ब्रेन आहे, या सेल मेम्ब्रेनचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते आपण इथे बघतोय, ती कशी बनलेली आहे ते आपण बघतोय. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आपण बघतोय इंट्रिन्सिक प्रोटीन्स. मग इंट्रिन्सिक प्रोटीन ह्या सेल मेम्ब्रेनला कसं तयार करतात, नेमकं काय आहे, तर बघा काय सांगितलेलं आहे. इंट्रिन्सिक प्रोटीन जे आहेत ते वेगळ्या खोलीवरती ह्याच्यामध्ये आढळतात, ह्या लेअरमध्ये. ह्या लेअरमध्ये ते टाईटली बाउंड म्हणजे घट्ट बांधले गेलेले असतात आणि दे स्पॅन द एंटायर थिकनेस ऑफ मेम्ब्रेन. मेम्ब्रेनच्या इथपासून ते इथपर्यंत, ह्या पूर्ण लांबीवरती, पूर्ण थिकनेसमध्ये इथपासून ते इथपर्यंत हे पसरलेले आहेत आणि घट्ट बांधले गेलेले आहेत. ठीक आहे, त्यांचं फंक्शन काय आहे, तर ॲक्ट ॲज अ चॅनल्स फॉर द पॅसेज ऑफ वॉटर. आपल्या पेशीमधून पाणी आत घेण्यासाठी, वॉटर आत घेण्यासाठी आणि वॉटर बाहेर सोडण्यासाठी जे दरवाजे आहेत त्या दरवाज्यांचं काम हे करतात. सो पॅसेज ऑफ वॉटर. नोट दिस ॲज अ इम्पॉर्टंट पॉईंट. नोट्समध्ये लिहित असताना ह्याला अंडरलाईन करून ठेवा, एक स्टार मार्क करून ठेवा इंट्रिन्सिक प्रोटीनसाठी.
जे काय करतात, दे ॲक्ट ॲज अ चॅनल फॉर द पॅसेज ऑफ वॉटर. नाव नेक्स्ट इज एक्स्ट्रिन्सिक ऑर पेरिफेरल प्रोटीन्स. बघा इथं दिलेले आहेत पेरिफेरल प्रोटीन्स. हे पेरिफेरल प्रोटीन जे आहेत त्यांचं फंक्शन काय, दे आर फाउंड ऑन 2 सरफेसेस ऑफ द मेम्ब्रेन अँड आर लूजली हेल्ड टू द फॉस्फोलिपिड लेअर अँड इट कॅन बी इझिली रिमूव्ड. इथं दाखवलेले आहेत बघा, हे कशा आहेत बघा, ही वरची जे लेअर आहे ह्या वरच्या लेअरला आणि खालच्या लेअरला ह्या दोघांच्या मध्ये हे भरलेले आहेत. हे कसे असतात, लूजली हेल्ड असतात. इंट्रिन्सिक प्रोटीन कसे असतात, टाईटली बाउंड असतात. सो हा ह्या दोघांच्या मध्ये फरक आहे आणि ह्यांना आपण इझिली रिमूव्ह करू शकतो. सो दे आर इझिली रिमूव्ड. So this is one important point about the fluid mosaic model which has been given by the scientists Singer and Nicholson in 1972. It is made up of the two different proteins, intrinsic and extrinsic peripheral proteins which are seen here. So हे पूर्णपणे व्यवस्थित वाचा आपल्या नोटबुकमध्ये, नोट डाऊनच्या स्वरूपात, हे तुम्हाला नोटच्या स्वरूपात तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर सेलचा नेक्स्ट ऑर्गॅनल आहे तो म्हणजे सायटोप्लाझम इन युकॅरियोटिक सेल. आपण सगळ्या युकॅरियोटिक सेलचा स्टडी करतोय बरं का इथे, डिफरंट ऑर्गॅनल्स ऑफ युकॅरियोटिक सेल्स. सो द नेक्स्ट वन इज सायटोप्लाझम. व्हॉट इज मीन बाय द सायटोप्लाझम? द सेल कंटेन्स गुड ग्राउंड सबस्टन्स कॉल्ड सायटोप्लाझमिक मॅट्रिक्स ऑर सायटोसोल. सो एका सेलमध्ये सायटोप्लाझम जो असतो त्याला बघा इथं काय दिलेलं आहे, सायटोप्लाझमिक मॅट्रिक्स आणि किंवा सायटोसोल असं सांगितलेलं आहे. तर सायटोप्लाझम काय आहे? सायटोप्लाझम इज अ कोलायडल जेली लाईक मटेरियल, शोज स्ट्रीमिंग मुवमेंट कॉल्ड ॲज अ सायक्लोसिस. सो यू हॅव टू रिमेंबर दिस वर्ड सायक्लोसिस. हा वर्ड लक्षात ठेवा. व्हॉट इज मीन बाय द सायक्लोसिस? सायक्लोसिस म्हणजे काय, तर हे जे कोलॉइडल जेली लाईक मटेरियल आहे. आता कोलॉइडल जेली लाईक म्हणजे काय? कोलॉइडल म्हणजे काय, तर एखादं लिक्विड, समजा तुम्ही एक ग्लासभर पाणी घेतलं आणि त्या पाण्यामध्ये तुम्ही थोडीशी माती टाकली, तर तुम्हाला, आणि ते फिरवलं, गोल गोल हलवलं, तर तुम्हाला ते पाणी कसं गढूळ पाणी बघायला मिळेल. म्हणजे चिखलाचे बारीक 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 किंवा मातीचे जे बारीक बारीक कण आहेत ते कण त्या पाण्यामध्ये तरंगताना तुम्हाला दिसतील. सस्पेंडेड टाईप ऑफ दिसतील, सस्पेंडेड पार्टिकल्स. गढूळ पाणी गढूळ का दिसतं, कारण त्याच्यामध्ये मातीचे कण जे असतात ते मध्ये मध्ये तरंगत असतात, वरती तरंगणे नाही, मध्ये. फ्लोटिंग आणि सस्पेंडेड याच्यामध्ये फरक आहे. फ्लोटिंग म्हणजे पाण्याच्या पृष्ठभागावरती तरंगणे आणि सस्पेंडेड म्हणजे काय, पाण्याच्या आतमध्ये तरंगणे. जसं की आपण पोहायला गेल्यानंतर बघा खाली ज्यावेळी बुडून पोहतो त्यावेळेस वी आर सस्पेंडेड, आणि ज्यावेळी पण वरती तरंगतो पाण्याच्या त्यावेळी वी आर फ्लोटिंग. सो हे सायटोप्लाझम जे असतं हे कोलॉइडल सोल्युशन असतं, म्हणजे पूर्णपणे क्लिअर पाण्यासारखे लिक्विड नाही, तर याच्यामध्ये वेगवेगळे सबस्टन्स मिक्स्ड फॉर्ममध्ये प्रेझेंट असतात. अगेन इट इज अ जेली लाईक मटेरियल अँड शो द स्ट्रीमिंग मुवमेंट कॉल्ड ॲज अ सायक्लोसिस. तर याच्यामध्ये जे हालचाल होत असते, जसं की पाण्यावरती लाटा किंवा तरंग उठतात, ती जी हालचाल असते त्याला आपण सायक्लोसिस असं म्हणतो. द सायटोप्लाझम कंटेन्स वॉटर ॲज अ मेजर कंपोनंट अलॉंग विथ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. या सायटोप्लाझममध्ये कंटेंट काय काय असतात बघा, याच्यामध्ये शुगर असते, ॲमिनो ॲसिड्स असतात, विटॅमिन्स असतात, एन्झाईम्स असतात, न्यूक्लिओटाइड्स असतात, ज्याच्यामध्ये ATGC हे जे न्यूक्लिओटाईड आहेत बघा, आपण DNA स्ट्रक्चर बघितलं त्यावेळी बघितलेले आहेत, हे प्रेझेंट असतात. मिनरल्स प्रेझेंट असतात आणि वेस्ट प्रोडक्ट असतात. सो एखाद्या सेलला लागणारे सगळे बेसिक कंपोनंट हे सगळे ह्या सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट आहेत. ॲज वेल ॲज पेशीमध्ये मेटाबॉलिक रिॲक्शन झाल्यानंतर जे वेस्ट प्रोडक्ट बाहेर फेकले जातात ते देखील वेस्ट प्रोडक्ट गोळा करून ठेवण्याचं काम कोण करतं, हे सायटोप्लाझम करतं. It contains various membrane-bound cell organelles like endoplasmic reticulum, Golgi complex, mitochondria, plastids, nucleus, microbodies. तर एखाद्या पेशीमध्ये असणारे सगळे जे सेल ऑर्गॅनल्स आहेत, वेगळे जे अवयव आहेत त्या पेशीचे, हे सगळे ह्या सायटोप्लाझममध्येच ठेवलेले असतात. सायटोप्लाझम ॲक्ट ॲज अ सोर्स ऑफ रॉ मटेरियल ॲज वेल ॲज sit for various metabolic activities taking place in the cell. So सायटोप्लाझम हा एक रॉ मटेरियल प्रोव्हाइड करतो आपल्या शरीरामध्ये घडणाऱ्या सगळ्या मेटाबॉलिक रिॲक्शनसाठी. सो मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज म्हणजे काय,
आपल्या पेशीमध्ये घडणाऱ्या सगळ्या क्रिया. जसं की तुम्ही 10वीमध्ये असताना बघितलं की DNA रेप्लिकेशन, ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन, त्यानंतर पचनक्रिया जी आहे, डायजेशन, आणि मग पेशीच्या आधारे किंवा पेशींमध्ये होणारी जी पचनक्रिया आहे त्याला आपण ग्लायकोलायसिस म्हटलेलं आहे, क्रेब सायकल बघितलेलं आहे. तर ह्या सगळ्या काय मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज आहेत त्या आपल्या पेशीमध्ये घडतात. तर या सगळ्या कुठे घडतात? ह्या सायटोप्लाझम त्या ॲक्टिव्हिटी घडण्यामध्ये मदत करतं आणि त्या ॲक्टिव्हिटीसाठी लागणारं सगळं रॉ मटेरियल प्रोव्हाइड करतं. सो दिस इज व्हॉट अबाउट द सायटोप्लाझम. अशा प्रकारे जे आपण कंपोनंट आता घेतलेले आहेत, जे तुम्हाला नोट्स दिसतात स्क्रीनवरती, या सगळ्या नोट्स तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायच्या आहेत. अँड दिस इज फॉर द टुडेज लेक्चर. आपण इथेच थांबतो आहे. नेक्स्ट एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, त्याच्यानंतर गोल्जी बॉडीज, असे बरेच वेगवेगळे ऑर्गॅनल्स आहेत, सेल ऑर्गॅनल, जे आपण पुढच्या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. खूप इंटरेस्टिंग चॅप्टर आहे हा. सगळ्यांनी लक्ष देऊन अगदी व्यवस्थित करा. काही डाऊट्स असतील तर मला मेसेज करा किंवा फोन करा. ठीक आहे. आणि रेग्युलरली अगदी प्रामाणिकपणे लेक्चर करत आपापल्या नोट्स नोट डाऊन करत चला. थँक्यू.